नमस्ते मित्रांनो, किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवरती आपले स्वागत. आजही दाराला कुलूप पाहून रेवा नाराज झाली. बंद दाराकडे आणि त्या पितळी जाड कुलपाकडे पाहून ती खांद्यावरून दप्तर उतरवत पुटपुटली, म्हणजे आजही हिला उशीर होणार असेल मीटिंग. एरवी सरोज तिच्या अगोदर 1 तास तरी घरी यायची. शिवाय तिची शाळा अलीकडे, म्हणजे घरापासून थोडी जवळ होती. ती 12 वाजता सुटायची. रेवाची 12:30ला. गणिताचा तास करून यायला तिला चांगला 1:30 वाजून जायचा. मधल्या सुट्टीत खाल्लेला डब्बा कधीच जिरून गेलेला असायचा. तिची आई वेळेवर शाळा सुटताच घरी पोहोचलेली असेल तर रेवा येईपर्यंत कुकर उतरवलेला असायचा. शाळेतून आल्या आल्या साधं वरण भात तूप खायला मिळे. सरोजला शाळेत जास्तीचं काम असलं की मात्र दोघींना सकाळच्याच पोळी भाजीवर भागवावं लागे, किंवा सरोज रेवासाठी शिकरण करे. रेवा गरमागरम भात पानात नसल्यामुळे रुसे आणि आईशी एक शब्दही न बोलता जेवत सुटे. रेवा पायरीवर पायाशी दप्तर घेऊन बसली. थोड्या वेळाने तिने दप्तरातून डबा काढला व ती त्यात डोकावली. चिवडा पूर्णपणे संपलेला होता. पूनमने तळव्यावर डब्बा उपडा करून चुराही गट्टम केलेला होता. रेवानं रिकामा डब्बा न्याहाळला आणि बंद करून पुन्हा दप्तरात ठेवून दिला. ती हनुवटीवर हात लावून रस्त्याकडे एकटक बघत सरोजची वाट पाहू लागली. भूक आणि थकवा यामुळे डोळ्यावर पेंग येत होता. शुकशुक असा 2दा आवाज आला तरी तिने रघूच्या घराकडे वळूनही पाहिलं नाही. तिला आईबरोबर सगळ्या जगाचाच राग आलेला होता. शाळेतून ती घरी आली की तिला घरात आई हवी असे. घरातल्या कितीतरी मुलींच्या आया घरी असतात आणि आपली आई सदा काळजीत. कसल्या कोणास ठाऊक असं तिला वाटे. तिच्या मनातला राग आई दिसेपर्यंत टिकायचा. आताही तसंच झालं. सरोज दिसताच रेवा खुदकन हसली. आरस पाणी खळाळून उठावं तशी. पायरीवरच ठाण मांडून बसलेल्या रेवाला पाहून आश्चर्याने सरोज म्हणाली, हे काय रेवा, पायरीवर का ग बसलीस? काकूकडे किल्ली ठेवली होती तुझ्यासाठी. जाऊन विचारायचं तर त्यांना. मला उशीर होणार हे कालच नव्हतं का सांगितलेलं मी तुला? फणकाऱ्याने उठून स्कर्ट झाडत रेवा म्हणाली. कुठे नको ठेवत जाऊ चावी, मला देत जा, मी ठेवेन कंपासात. झालं, तुझ्याजवळ चावी देत गेले तर प्रत्येक आठवड्याला कुलूप आणावं लागेल. मागच्याच आठवड्यात दिली होती ना तुला. वेंधळेपणा करून हरवलीस. आता तर चावी एकच उरली. ती जर का हरवलीस तर नवंच कुलूप आणावं लागणार. ते परवडणार का आपल्याला? उगाच नुसता हट्ट करू नकोस. दोघी आत आल्या. चपला काढून दप्तर खुंटाळ्याला अडकवीत रेवा म्हणाली, इतकं मोठंच कशाला हवं? छोटंच आणखी. पिपाला हात धूत सरोज म्हणाली, पण तुझा हट्ट का इतका? इतके दिवस नव्हतीस का तू त्यांच्याकडून चावी घेत? रघू बरोबर जेवत होतीस.
काकूंच्या हातची भरली वांगी तुला किती आवडतात. लहान मुलांनी असं रुसू नये. राग विसरून जावा. रघुशी भांडण आहे ना तुझं, मग त्याच्याशी नको बोलूस. पण काका काकूंनी काय केलंय? गाल फुगवून रेवा म्हणाली. काका काकूंचं कुठं मी काय म्हणते, पण मला त्यांच्याकडे जायला सांगू नकोस. मी नाही जाणार त्यांच्याकडे. टांगलेलं दप्तर खाली काढून ती दप्तरातून वह्या पुस्तकं काढू लागली. चमकून सरोज म्हणाली, हे काय, जेवायचं नाही का तुला? दप्तर काय पालतं घालून बसलीस? चल, तू पानं मांड, मी शिकरण करते तुझ्यासाठी. विखुरलेली वह्या पुस्तके रेवाने दप्तरात कोंबायला सुरुवात केली. तिने भराभरा पसारा आवरला. दप्तर टांगून टाकलं आणि हात धुवून तिनं पानं केली. शिकरण पोळी, बटाट्याच्या काचऱ्या, लोणचं असं सुरेख जेवण झालं. रेवाला खूप भूक लागली होती. डब्यात हट्टाने नेलेला चिवडा मैत्रिणीच्या तुटून पडण्यानं कधीच संपला होता. जेवण होताच रेवा म्हणाली, तू पड आई, मी आवरते. शिकरण मस्त झालं होतं. काय ग नवीन घातलं होतंस त्यात? वेलदोडा. बघ, आईची वाट बघितली की असं गोड गोड खायला मिळतं. रेवा मनोमन हसली. तिनं धावत येऊन सरोजला मिठी मारली. तिच्या गालावर चापटी मारत सरोज म्हणाली, माझी वेडी राणी ती. सरोजनी उशी घेतली आणि खिडकीच्या शेजारच्या कॉटवरती अंग सोडून पडली. दुपारचा उष्ण वारा खिडकीतून तिच्या दिवसभराच्या दमछाकीनं थकलेल्या चेहऱ्यावर आपटत होता. त्यातील उष्णता विसरून सरोज सुख अनुभवत होती. मध्येच तिने मान वळवून झपाझप काम करणाऱ्या रेवाकडे पाहून घेतलं. मायेनं आणि काळजीनं. रेवा कसलंसं गाणं गुणगुणत भराभर काम करत होती. एकंदरीत खुशीत होती. मध्येच स्वतःशी हसत होती. सरोजच्या मनात वाऱ्याबरोबर विचारही घोंगावू लागले. मागच्या वर्षीपर्यंत रेवा तिच्या शाळेतून केव्हाही घरी येण्यावर बोलत नसे. तिच्या कित्येक वेळेस ते लक्षातही येत नसे. पण आता ती सरळ सरळ रुसायची, चिडायची. 2-2 तास पायरीवरच ठाण मांडून बसायची. अभ्यास संपला की रेवा काकूकडे धूम ठोकायची. जेवायलाही तिला बोलावून आणावं लागत असे. काकू प्रेमाने म्हणायच्या, माझ्या मुलाला देऊन तिला का उपाशी ठेवणार आहे मी? अलीकडे रेवा अभ्यास संपला तरी घरातच बसत असे. तिच्या भोवती घोटाळत असे. तिला काही स्पष्ट विचारायचं धाडस सरोजला होईना. पण काकूकडे जायचं ती मनोमन टाळत होती. हे जाणवत होतं. त्या स्वतःच्याच विचारात मग्न होत्या. काकू धपक पावलं टाकीत आल्या. त्यांचा मेद वाढलेला देह त्यांना पेलवत नव्हता. नुसतं अंगण ओलांडून 4 पायऱ्या चढण्यातही त्यांना धाप लागलेली होती. धापतच त्यांनी दारातून विचारले, रेवा, केव्हा आली सरोज? त्यांना पुढे बोलवेना. पाय पसरून आत येताच त्या जमिनीवर बसल्याच. पुढे येत रेवा म्हणाली,
आईच्या नंतर, नाही तर चावी मागायला नसते का आले मी. झालं जेवण? हो. हे काय आत्ताच. जेवले आणि येऊन कॉटवर पडले. रेवा आईकडे बघून हसत होती. त्या खुसूखुसू हसण्यात होतं. कसं बनवलं बघ मी काकूंना ही छटा होती. तिची मी वाट बघून जेवायला बसले. बाहेरपर्यंत येऊन बघवत पण नाही हल्ली मला. म्हटलं आलीच तर वाढू जेवायला. त्यापुढे मागं झुलत आपल्याच हातांनी आपले पाय चेपू लागल्या. सरोज म्हणाली, रेवा तुझं आटोपलं असेल तर जरा काकूंचे पाय चेपून दे ना. काकुळतीला येऊन काकू म्हणाल्या, ए ग बाई रेवा, दे बरं जरा चेपून माझे पाय. पुढे पुढे तरी तुलाच करायचं आहे हे काम. आणि त्या ओशट आशादायी हसल्या. ते त्यांचं वाटणं मनातून असल्यामुळे चेहऱ्यावर थबथबून राहिलं. खाली मान घालत सरोजनं हसून घेतलं. तिच्या मनात आलं, काळाच्या मनात काय आहे कोणास ठाऊक. रेवा मात्र सरोजकडे रागानं बघत खंबासारखी उभी राहिली. जागच्या जागी चरफडत पुटपुटली. बोलावलं कोणी होतं इथवर यायला दुखरे पाय रेटत. डोळे मोठे करून सरोज ओरडून म्हणाली, रेवा चल पाय चेपून दे काकूंचे. रेवाचा नाईलाज झाला. ती दनादन पाय आपटत आली. फटकल मारून काकूंचे पाय चेपू लागली. तिच्या हातात त्यांचे पाय मावत नव्हते. धन्यवाद. कथा आवडल्यास कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि किंग ऑफ स्टोरीज या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन कथा रोज ऐकत रहा.